रामकृष्ण हरी. आज आपण काळी एकमध्ये सुंदर भक्तिगीत अभ्यासणार आहोत. त्याचे स्वर बघूया. सा रे ग म प ध नि सा. येताना कोमल करायचा बघा. सा रे ग म ग रे सा. आता जाताना निषाद शुद्ध आणि येताना अवरोहामध्ये निषाद कोमल. म्हणजे अशी जी पद्धत असते ही असते खमास थाटाची. म्हणजे खमास थाटातील हे भक्तिगीत आहे. बघूया. सोपं आपल्याला आवडेल ह्या पद्धतीचं. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. आता संतांच्यासाठी शुद्ध निषाद घेतोय बघा मी. संतांच्या संगाती सदा राही. आता राहीसाठी काय करतोय? निषाद कोमल घेतोय. सदा राही दंग. आता हा दंग दुसऱ्यांदा असा आहे. पहिल्यांदा कसा आहे? सदा राही दंग. पंचमोर थांबायचं. आणि दुसऱ्यांदा सदा राही दंग. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. आता पहिलं कडवं. नेत्री जणू गंगा. इथे म्युझिक आहे बघा. काय? पसा नि रे सा. नेत्रे जणू गंगा आणि चंद्रभागा. दिसे येथे सारी त्रैलोक्याची शोभा. दिसे येथे सारी त्रैलोक्याची शोभा. स्वर्गीय सुखाचा मिळे येथे रंग. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. आणि ह्याचप्रमाणे तिन्ही कळवे आहेत. आपण तालासुरावर बघूया.
ह्याप्रमाणे आपण भजनी ठेक्यावर सुंदर पद्धतीने हे भक्तिगीत गाऊ शकतो. तेव्हा आपल्याला ह्या सादरीकरणामध्ये काही बदल हवा असल्यास किंवा याच्यात काही सुधारणा असल्यास त्याचे अभिप्राय आपण कळवावेत आणि हे नोटेशन आपल्या भाविक भक्तांपर्यंत पोहोचवावं. सगळ्यांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी.